कारण एक मंकी झालाय बघा इथे लांब भाला बिला घेऊन येताना वाटतं. तुम्हाला दाखवायला मी रिक्स देते आता लोडेड होऊन. इथं सगळं हे आहे तर मला समज नाही बाबा. अरे सकाळचं वाजले 6:30 आणि आम्ही जायला निघलो. आम्ही सगळे म्हणजे फॅमिली नाही मित्र सगळे आम्ही कुठं माची कुठंतरी बोलतात बघू आता जाऊन तिथंच विशाळ स्वतः आंघोळ करतो मस्त. मग निघू आपण आपल्या कार्याला. लेट्स गो. काम झोपाल ती बेकार रात्री पण लेट झोपलो होतं. सो चला यायचं आपण जाऊ. लेट्स गो. चलो आता मस्तपैकी जाऊ. सगळी पोरे फोटो केलाय आधी पोरेचं बघ. आता मस्तपैकी सगळं तयारी वगैरे करतो. परत माझी बॅग द्यायची तर ती बॅग आणून जायची. तो पण एक विषय आहे माझी. बॅग घेऊन परत मला इथे यायची असं आहे. ती बॅग घेऊन येतो नंतर आम्ही जाऊ सगळी. सो लेट्स गो. ब्लॉग चालू आहे ना भाई तो कसा विषय आठवतोय. सो काही चाललो बॅग आणायला. शेवटी मीच निघलो. भाऊ ना दिदी काय उठत नाही बोलतो चावी घेण्याचा. तर चावी घेतली आणि निघलो जायला. तर पटापट येतो तिथनं आणि मग विषय आठ मग आपण निघू सगळी सोबत. विषय चला. सो गाईज चावी घेऊन गेलो मग चावीत नाही लागत बोललो तेवढा टाइम ना. आता आम्ही निघतो ना डायरेक्ट सुटतो. गॉगली होतं बॅगीन बाकी काही विषय नाही म्हणून चाललेलो म्हणून गेलतो आणायला. समजला तर विषय आठ झाला. चला हात का दिसतं काय समजा. चला ऊन पण आहे राज. पाऊस परत आता ऊन पडते. झोपून उठले डायरेक्ट भाई. तर आम्ही बिना हेल्मेट चाललो. यांना लाज जरी झाल्या ना बिना हेल्मेटचा यायचा लाज आहे ना. बघ लाज आहे ना. आयविशी टाक रे. लाज आहे ना. आयविशी टाक. आता जाऊ आपण मस्त निघो. 101 100 आणि 101 टाका. आयविशी टाक बोलते भाई. चला doesn't even matter. I had to fall to lose it all, but in the end it doesn't even matter. पहिले करा. येऊ खारी पहिल्यांचा चिप्स घेतला काय झाले माणसं अजून चालवते होते म्हणून मी ब्लॉग काढू शकत नाही. मग आयुष्यामध्ये जरा कंटिन्यू आयुष्याला पण सबस्क्राईब करा. टाक 150 रुपयाचा. 150 रुपयाचा का मग यायला गाडी कर 100 माझ्या वर्षी बसून करतं. स्नॅपच नाही टाकला. स्नॅप टाकायला लागेल. पेट्रोल देऊ 50 देऊ त्या तुम्ही ती का ना 150 रुपये 150 रुपये. बेचारा वाचतो चारा मग आता पेट्रोल बरोबर डबावरती मग टाकायला पाहिजे होता ना त्या आणि आई पेट्रोल टाक. चलो गाय पहिला इथं टर्न मारायचा आतमध्ये जाऊ मग एकदम 500 व्ह्यू आहे. असा रोड आहे असा एकदम कडक. चला
बघ हे तांबड्या. आता वडापाव घ्यायला आले तशी 200 आणि 250 रुपये. हे काय माणसाचे गाड्या लावताना जागाच ना आम्हाला जायला. बघा याला एक जायचे यो एक आहे पुरं घेतच नाही यो मग ये निघला. तेरे को बुला रहा है वो देख. आणि आम्ही थोड्याच वेळात पोहोचू मातीला. थोड्याच वेळात अजून थोडा वेळ लागेल. 5 मिनिट लागतील. ते रस्ता खराब आहे. इथं काय तो डोंगर आहे. डोंगर इथं किल्ला आहे इथं. हा? बलंगड काय प्रबलगड नाही प्रबलगड काय प्रबलगड प्रबलगड कलावंती आणि प्रबलगड मागच्या वेळेस. अरे भाई बघा याई रस्ता चुकवला इथं इकडं रस्ता नाही ना इकडं रस्ता. या बाईने गाडीच बंद केली आहे बघ. अरे कशी होईल गाडी तेव्हा तिकडे जायचं. थांब बघू. थांब पहिले त्यांना होऊ दे. पहिले. काय बोलला गाईच इच्छी परत आलतो आम्ही इकडे गेलतो. आता बोलतो परत इच्छित जायचंय बोलतो. काय विषय काय समजत नाही. चालत जायला लागल तो चाललो आता. पण इथं कडक ऊन आहे. ऊन पण कडक आहे ना. पाऊस पडला तर जरा मजा येईल. तर मोठे बिठे जरा पकडावी आपण तिला दिसतात. पण पाऊस पडला तर नाही पडला तर मग काय नाही. फक्त तिथं जरा चला तर बघू. लेट्स गो. करणीच बिल्ली करत बघू. एक नंबर तो रस्ता भेटलेला आहे. आता बघू तरी पण येऊ काय. आता बोलतोय बोललो ना, बरोबर बोलतोय. रस्ता आहे भाई. 100% बघू 100 आता. इथं असा व्ह्यू आहे. 500 व्ह्यू आहे. विषय पण हार्ड आहे. आयोच रस्ता आहे कन्फर्म. चलो गाईज लेट्स गो. वा एक नंबर. ग्रीनरी वा वा एकदम बादशाह. कमी पाणी काही. पाऊस पडला ना तर मजा येईल. पाऊस नाही तो पडेल पाऊस बघ. ढगाले आले. तसा विषय हार्ड झालाय. पण त्यावरच आहे. ऊन पण रास आहे. ऊन असणारच. जातील तेव्हा ऊन येईल. जरा म्हणजे वाला दिसतोय. सो आपल्याला तिथं जायचं आहे आणि आपण जाऊयात आता. जास्त मध्ये मी ब्लॉग म्हणजे तुम्हाला जास्त मेन असेल त्यात दाखवतो. चला. सो गाईज आम्ही इथं असं आलेलो आहे. ही अशी फायनल लोकेशन आहे ना. अजून वरती जायचंय फायनल लोकेशन काढायला. चड्डा नाही घालत. नाही चट्टावरती गेलो घातले. माहित नाही घातले तर गाडी नाही तर नाही घातलं. चलो गाईज लेट्स गो. गाईज अरे पिशवी ठेव बाजूला. साईला तो वासून सो गाईज असं आम्ही चालत जायचं. आता बघू मग रस्ता कसा काय विषय हार्ड आहे रस्त्याचा. बघ चतुर खायला काटा गेला काहीच लागला. अरे मी ब्लॉग बनवतोय ना. कुठलं इथं न्याला नाही तुम्ही आम्हाला. बरोबर आता रस्ता. चल पुढे. चल पुढे. आय शपथ.
चालत आहे माहिती आहे, नाही पोचलो तिथं. मला टून 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 टाकायला लागेल निस्ता डोका खाताय मग तू कट कर ना. तर कोण पुढं चल, तुम्हाला माहिती अरे आहे तो. धबधबे धबधबेशी जाऊसाला हो धबधब्यावशी यार लागलाय मग वर्षानंतर आले आम्ही पण आईस अरे 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 चप्पल अटकली त्याची बरोबर त्याची काय चुकी पण आमचं संपला खतम ए बाबा वर्षापर्यंत इथं, वर्ष इथं. अरे तो चालला ना बिचारा बिचारा चालले कशाला त्यांनी मेहनत एवढी केली रस्त्याची. परला कसं येऊ आता मी तिथची जा करण अरे जा ना तिथची वासू आदेव जा तू पण अरे आले एवढं आले. हे किड तिथवर इथं काय उरले बघू दे मानो किडी आहे ना ये किडी आहे गाईच का आमच्या ले बारो मे अगो भाई पाणी पण बघ गाईस पाण्याचं सपोर्टनेच आयुष नक्की आहे का हा हा आता मोठे काय करणार तू अरे मोठ्या नाही तो ये घे कार कार सोबत आलं बघ कुठं रे तुझ्या पाया घालती कम्प्लीट कुठं दिसतोय थांब हा, हा. कार कार थांब थांब पकड. कुठे गेला पकड आम्ही धरतो. अरे पकड ठेव कामाचे. कुठे आहे नक्की उचलला आला आला. हाय 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 हाय. A few minutes later. मी इथं सरलो आणि मी जागा बघली एक नंबर ही देखो हे भाषा थांब थांब याना बघूया सो गाईज हे बॅग माझ्यावर ठेवली ना आता एवढं चारायचं आहे म्हणा काय झाली माणसं आहे माझ्यावर ठेवची गरज काय थांबा मी तुम्हाला खिशान ठेवतो मी जातो सध्या सो गाईज यांचे तर काय नकर झालं समजत नाही थोडंसंच पाणी आहे पण आम्ही रासवरती आलो झोलो झोलो माउंटेन ड्यू. सो गाईज मी खातोय नाकात धुतला निघतात ना मंगळ अरे काय अरे काय सांगाची. गाईस माझं तोंड खराब झालं मी तोंड धुतलं गप्प वाचू यार बस का बस आहे द्यायला माझ्या मित्राचं तुम्ही हे घेता का मी उठलो हे नका रे नको हे नको नको तेरा बाप यहाँ छोड़कर गया था कि तेरी माँ मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ. ए तुझ्या आईची बारी दापण्या तुझ्या त्याच्या वेळेला बेको होता तेव्हा कधी बेकला का तुझ्या उलटा दगड थांब जाताना गाईज बघा आज एकटाच भाई आला नाही काय गरज आहे यायचा गप मस्त माझ्या घराला तर आला नाही आज एकटाच पोरा गेली बोलतो फिरायला दिसत नाही ना कुठे आहे रे बसू कुठं अरे हे बघा हे बघा व्हाईट माकर आहे हे व्हाईट आहे हे बघ बघायचे बघ हे सगळ्यांनी होते. थांब. बघ रास मोठा आहे व्हाईट आहे आयुष्य तो वरती बसले दाराच्या माग तो बघ. हे बघायच हे बघायच कुठे गेलं अरे कसलं मोठं आहे थांब थांब तिथे नको बघते तो वासू तयार राव. हे वरती जायला पाहिजे चला हे नको त्यांची लाईन मोरली मग नाही मारायची. मामीने आणली बाबा आता सांग पटक्यान
आद्या बॅग येते डागरांचे डप्पू कुठरी येते डागरांचे डप्पू कुठरी गाईज फक्त तुमच्यासाठी रिक्स. अच्छा तुमच्यासाठी रिक्स फक्त. आवाज नको. कुठं बघ. अरे कुठं इथं पुढे वरती चढते तो घ्यायला. इथं बारीक आहे. पलाली हे बघ कसला मोठा आहे बघ. जंगल सफारी. तिकडे बसले कुठं तो बारीकच आहे रे. इंग्लिश हिंदी मंकी. काहीच कसलं मोठं आहे. मला एकच दाखवू शकलो व्यक्त कसला मोठा होता. काहीच एवढ्या उंच आलो आम्ही. बस कौन है ये लोग, कहाँ से आते हैं ये? कुठे आहे किल्ला इथं? प्रबलगड. हा इथं किल्ला आहे. सगळ्यात मोठा कुठला रे? कलावंती दुर्ग. आणि असा विषय आहे इथं. आणि इथं गाव आहे. कलावंती दुर्ग दिसतो. हे बघा गाव. दिस इज गाव. आणि आम्ही एवढ्या लांब आहे. विचार सो दमलो आता. रासवरती आलो. अजून जर तुम्हाला काय मी दाखवलं इथं दाखवू शकतो असला तर. नाही तो ऊन जाम आलाय. विषार झालाय. चला पाऊस नाही. खाली चला. थांब काहीच आम्हाला इथं आदिवासी लोक पण दिसत नाही. थांबा तुम्हाला दाखवतो. तुमच्या अतिरिक्त घेतले भाला बिला घेऊन येताना वाटतं. हे बघा हे बघा आदिवासी लोक. ही बघा मासेमारी करायला लागले. ही बघा कसली क्लिअर. अच्छा हमको सिखा कशी येतात भाला बिला घेऊन. ही बघा गाईच. ही बघा बघू शकता. हे बघा आदिवासी. ह्यो तर प्युअर आदिवासी आहे गाईच. ह्यो त्यांचा कोणतरी दिसतंय मला वाटतं. बुजुर्ग असं त्यांचं कोणतरी. आणि ह्यो त्याचा पोऱ्या वाटतंय. आणि दुसरा आदिवासी तो बघा तिकडनं येते. बघा तो बघा कुठनं रस्ता काढतोय बघा. तो बघा आयुष्यपत. तो बघा असं लटकून बिटकून येतील बघा. आता याच्यावर ट्रेनिंग आहे फुल. ही बघा अगो बाई. ही बघा फुल ट्रेनिंग आहे गाईच. फुल ट्रेनिंग आहे बघा. ह्यो आदिवासी जरा वेगळाच वाटतंय मला. मगरमच्छ आदिवासी. एक मंकी झालाय बघा इथे. दगडा तोडून बसलाय. सो गाईस तर आता आम्ही इथनं निघलेलो आहो. इथं काय पाऊस आला नाही. म्हणजे पाऊस आम्हाला वाटलं पाऊस पडेल तर आम्ही कसं म्हणजे चिलमध्ये करू. पण इथं पाऊस नाही आला. एवढंसा पाणी आहे. काय विषय नाही. आता बघू आपण थोडा पुढे जाऊन तिथं काय विषय होतोय तो काय लागलाय. सो जाम जमलो. रासवरती गेलतो ना. रास जमलो. सो आम्ही निघता होता. आणि मग अजून तुम्हाला जाम मी मजा दाखवणार आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका भाई. आपला ब्लॉग मजा असणारच 100% माहिती तुम्हाला. तो तिकडे गेलो तो उरणचा ब्लॉग. किती मजा आली त्याच्यानं. मला जाम याल तर सध्या आम्ही असं चढतो वगैरे. हे बघा तुम्हाला दाखवतो. भेट हे बघा हे लोक इथं येतात घाण करतात. बॉक्सला बिटल्या टाकतात. जागा भेटले का प्लस काचा पण फोडतात. असली लोक मला बिलकुल पटत नाही. हे बघा या इकडनं गेलेले. आम्ही लोक इथं वर्ष आलो इच्छी. आधे बोलते इच्छा. हे बघा सीन होतो एकदम भाषा व्ह्यू. जाम वर्षात ना फिरायला आलो. 1 वर्षात ना 100 आणि 101%. म्हणजे नेक्स्ट टाइम जेव्हा आपला ब्लॉग येणार ना तेव्हा आपण अजून थोडा पुढे जाणार आहोत. या ब्लॉगमध्ये सध्या एवढाच. म्हणजे अजून तुम्हाला मी दाखवीन. तुम्ही टेन्शन. इथं सगळं हे आहे. अरे बघ इथं बघ. हे बघ चिपकतंय. या इथनं आलते असं वाकून असं असं आहे बघा. इथे दिसतं तुम्हाला. दिसतं का मला दिसतं. काय करू. हे बघा दिसतं. फोकस पण नाही त्याच्यावर. ते काहीतरी असं जाली सारखे. पण स्पायडरमॅन नाही ते वेगळाच काहीतरी आहे. स्पायडरमॅन बोलतो मी पण स्पायडर. तसं मी आम्ही चाललो सगळी. आता कुठनं चाललो ते मला समजलं नाही. काय करायचं. फुल आलतो गाईच. आम्ही फुल लोडेड होऊन. आमच्या करण भाईने आमची जाम मदत केली बॅग घेऊन. आई शपथ
परत काटा इथेच लागला काटा नाही ह्यो डगर हे बघ लागला मग इथेच लागले ना मगाशी पण मागाशी इथंच लागलाय एक तिथं वरती काच पण लागली मला आधी आलो त्यांनी चप्पल नाही घातली तो जाऊन दे काहीच हे बघा काचा बघा अरे गरज काय भाई इथं येऊन बोलल्यास तो कुठं डायरेक्ट खाली गेले होत नाही तर काय मध्ये आला विषय हार्ड तो तुम्हाला दाखवतो चाललायस तो सो गाईज फायनली आम्ही गार्डन आलो व्ह्यू बघा बादशाह फायनली आलो तर इथं अख्खा ओपन इथे बघा मजा आली तो फायनली काहीच बसलोय निघतो आम्ही इथनं एरिया भाषा होता पावसाळ्यात परत यायला लागल आणि जवळ पण आहे काही टेन्शन नाही विषय हार्ड पण पाणी पाहिजे होतं फक्त काय विषय नाही हा हाय शपथ काही थंड लागला आता एक नंबर थंड आहे का पाणी पिल्यास बरं वाटलं असतं आता इथनं आधे बंद पडली स्टार्टर मध्ये एकदा स्टार्टर झाली का हाय शपथ इथं थांब वरती चढणार नाही नाही चढणार मी नाही उतरत ना गाडी एक्सचेंज केली आता मी चालवणार विषय आहे हे एक बसला ना इधर से निकल गए माची में से अच्छा गाडी बंद पडली का यांची मला येडा आहे का पास घ्यायला येत ना शाला आहे त्याही दिले सावकार स्पीड ब्रेकर वाचणारच काय काही बरोबर ना आला इथं असणारच ना विषय पाणी पिताव ड्रायव्हरने चौकास पिऊ काही विषय नाही चांगला कोणी बोललो चला लवकर ना आम्ही आलो लेक वरती बघा वॉइसला काम नाही बोलतोय घरी जाऊन तरी काय करायचंय ना येस म्हणून वॉइस बोलतो आपण आता तळ्यावरती जाऊ तळ्यावरून एक राऊंड मारून घरी करंजाड्यात जाऊ करंजाड्यात वडापाव बोलतो करंजाड म्हणतो 500 वडापाव भेटतो चालेल 500 तर 500 आपल्याला काय खाण्याची मतलब आहे आल्या पार्टी देणार विषय स्पॉन्सर बाय वाईन्स आल्या पार्टी देणार विषय स्पॉन्सर बाय वाईन्स आहे आपलं इथं मोठं वॉटरफॉलला जाऊ लोणावळ्याची एक वॉटरफॉल आहे ना तिकडे जाऊ सावधान हो इथे पोलीस असते ना इथे या चौकात पोलीस असतात गाईज आता आम्ही अशा प्रकारे करंजाडी साईडला आल्यावर मस्त पैकी वडापाव खाल्ला एक आणि आता आपल्याला टेन्शन कसलं आले काही समजा नाही काय सो गाईज हॅलो घरी फायनली आणि ब्लॉगचा मी इथंच करतोय ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ब्लॉग लवकरच टाकले असेल मी असं मला वाटते तेवढा करा आणि केलेला असेल तर लाईक कमेंट पण करा सो भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये थोडा अजून मजेत लेट्स गो